परभणी जिल्ह्यात अनेक वर्षापासून हजारो गायरानधारक गायरान जमिनी कसत असून त्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असतो। गायरानधारकांना त्यांच्या नावाचा सातबारा करून देण्याकरता प्रशासनाकडून कोणतीच ठोस पावले उचलल्या गेली नाहीत। याकरता प्रशासनाला जागे करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने परभणी शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले असून गायरानधारकाच्या नावे सातबारा करण्यात यावा, मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचारावर आळा घालण्याकरता अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करा, महात्मा फुले विकास मंडळाचे थकीत कर्ज माफ करा, मागासवर्गीयांसाठी गाव तिथे स्मशानभूमी अभियान राबवा, अशा अनेक मागण्या करण्यात धडक मोर्चा काढण्यात आला। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पदाधिकारी गायरानधारक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते। आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं विविध गायरानधारक, झोपडपट्टी निवासी, निराधार व इतर विविध मागण्याकरता या ठिकाणी भव्य धडक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या मोर्चाकरिता सर्व तालुक्यातून पदाधिकारी व गायरानधारक, झोपडपट्टी निवासी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या मागण्यांसाठी, ही मागणी रुजवून लावण्यासाठी आम्ही सातत्यानं आतापर्यंत प्रयत्न करत आहोत। हा आमचा शेवटचा प्रयत्न असं कुणीही समजू नये आणि जर आमच्या या मागण्या त्वरित मंजूर झाल्या नाही तर भविष्यामध्ये जे विधानसभेचे इलेक्शन लागलेले आहे त्या निवडणुकीमध्ये गायरानधारक किंवा झोपडवासी कुणीही मतदान करणार नाही, तो या मतदानावर बहिष्कार टाकेल असे या ठिकाणी म्हणजे आमचं आवर्जून सांगणं आहे। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।